नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये दुसरी कथा गढी ही बघणार आहोत। डॉक्टर प्रतिमा इंगोले 1953चा जन्म आहे, त्यांची ही कथा आहे। सर्वप्रथम आज आपण या कथेतील डॉक्टर प्रतिमा इंगोले यांचा परिचय बघूया की गढी म्हणजे काय। सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथानककार, कवयित्री, ललित, विनोद आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपांचे लेखन। आईच्या वडिलांकडून बालपणीचे वाचनाचे संस्कार, खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व श्री जीवनाचा सखोल परिचय, खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारचे चित्र। हजारी बेलपान, अक्सिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथा संग्रहामुळे ग्रामीण कथा लेखिका म्हणून ख्याती। भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख व बालवाङ्मय पुस्तकातील प्रकाशित, अस्सल विदर्भी बोलींचा प्रभाव वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य। अक्सिदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त। थोडक्यात गढी या पाठाचे जे नाव आहे किंवा गढी या पाठात काय आहे त्याचा थोडक्यात सार आपण बघणार आहोत। स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावागावांसमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गढी या वैदर्भिक बोलीतील कथेत कशा प्रकारे आले आहे हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे। बापू गुरुजी या प्रमुख पात्रांमध्ये गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवित आहेत हे अनुभवासारखे आहे। कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादींचे वर्णन चित्रदर्शी शैलीत कसे केले आहे ते समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकते। थोडक्यात काय, ही कथा स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस गावाचा विकास करायचं ठरवलं किंवा गाव जेव्हा विकासाच्या मार्गाने वाटचाल करत होतं ती इतक्या सहजासहजी वाटचाल झाली नसतात, त्यासाठी अनेक प्रश्न समस्या निर्माण झाले असतील। गावातले जे थोर मोठे लोक आहेत, समाजसुधारक लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये नक्कीच पुढाकार घेतला असणार आहे आणि त्यामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामधले एक पात्र आहे बापू गुरुजींसारखे समाजसेवक यांच्या संबंधामध्ये गढी या कथेत उल्लेख केलेला आहे। तर यामध्ये आपल्याला कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादी वर्णन आणि अनेक शैलीचे चित्रण याच्यामध्ये झालेले दिसून येते। मी सर्वप्रथम ही कथा वाचायला सुरुवात करते आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। सातपुड्याच्या दुपट्यावर ते लहानुलं गाव वसलं होतं। बघा, ही जी आहे ती वैदर्भी भाषा आहे विदर्भातील। गावाभोवतालं सातपुड्यांची झालर होती। गावासेतून वान नदी झुम्मूळ व्हायला होती। वायता वायता या गावात कायचीच वान नाही असे ते सांगत होते। गावची जमीन काळीशार लोण्यावाणी मऊ, तिच्यातून दर साल दाण्याचा पूर ये अन वान नदी ऊर भरू भरू गावाचं कवीतरी पाहे। या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटू पायात होतं, डोसक्या एवढं झालं होतं। त्याचा कवा कवा हिरवटपणा गाववाल्याला भुलवून पाहत होता, पण उन्हाळे पावसाळे झेलता झेलता तो गारच झाला होता। वाळा पळाल्यानं
पांढरी पांढरी गढी उघडी पडली होती. आज त्या गावात धामधूम सुरू होती. भोंगा वाजत होता. जो तो आज आनंदात होता. काहून का त्याने गावाला साजलं गाव म्हणून मान भेटला होता. आज ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गोठ होती. वाण नदी भरू भरू वाहत होती. तिच्या कराळीवरला वड फुटू पाहिला होता. बापू गुरुजी बैठकीतल्या त्याईच्या पलंगावर बसले होते. आज त्याईले कार्यक्रमाचं अवतरण होतं. याच कार्यक्रमात गाववाल्यांनी त्याईचा सत्कार करायचं ठरवलं होतं. पण बापू गुरुजीले त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण आज राऊ राऊ त्याईले झाल्या गोटी सतावत होत्या. उभा जलग ताईन गावाल्याशी सेवा केली होती. त्याच्यासाठी रगत आटवलं होतं. आज मातर वानदेवानी त्याईला ऊर भरून येत होतं. एक एक गोठा त्याईले आठवत होता. बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. त्यानं गाववाल्याला तालुक्याने शिकायला जावं लागे. बापू गुरुजी तसे गरीबच. घरी तेले हाय तर मीठ नाही आणि मीठ हाय तर चटणी नाही. हेच गत हाय. पाटलाचा गळीवला वाळा पळाने ते बापू गुरुजींच्या शेजीच्या गळीसारखे राहायला आले होते. पाटलाचे पोटी संतान होते. त्याने ते बापू गुरुजीचा लाळ करत. त्यानीच बापू गुरुजींच्या बापाले म्हणालं होतं, परतराव पोट्ट हुशार दिसते, त्याले शिकवून टाक. पाटील चटणीवर तेल सापडत नाही गरीबाले, असं शाळेचा खरंच कोण करेल. अरे मी बसले आहे ना, तुले काय वाटतं, मी कोल्लच म्हणतो. आणि बापू गुरुजी तालुक्याला गेले होते. आयत्या वक्ती तेच फक्त इथले शिकवले होते. पण शिक्षण होईतोवर त्याईले गावची ओढ लागली होती. त्याईच्या वर्गातले त्याईचे सारे गळी दूर शहरात नोकरीला लागले होते. बापू गुरुजीले ते हसत होते. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की ही भाषा विदर्भातील आहे. सातपुड्याच्या दुपट्यावर हे एक लहानसं गाव आहे. त्या गावामध्ये सातपुड्याची एक मोठी नदी वाहत आहे. नदी वाहता वाहता ती सगळ्या गावाला एक प्रकारचं काहीतरी संदेश सांगत होती की जमिनी काळीशार लोण्यासारखी मऊ होते. ज्या ठिकाणी पाणी नदी आहे त्यांची जमीन ही मऊ आणि काळीशार माती असते आणि तिच्यातून दरसाल दाण्याचा पूर येतो. म्हणजेच काय, दरवर्षी भरपूर असं अन्नधान्य तिथं पिकतं. वाण नदी ऊर भरू भरू गावाला कवती आहे आणि सगळे लोक त्या वाण नदीचं कौतुक बघतात की ती नदी आपल्या गावाला कशी एक प्रकारची वरदान म्हणून आहे. या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटून पाहत होतं आणि नदीच्या कडेलाच एक वडाचं मोठं झाड फुटलं होतं किंवा त्याला नवीन येण्यासाठी सुरुवात झाली होती. डोसकं एवढं झालं होतं, म्हणजे थोडंसं ते झाड वाढलं होतं. त्याच्या काव्या काव्या हिरवापणा गावातले भलवून जात होते आणि त्याचे फुटणारे जे पानं आहे ते बघून सगळ्यांना आनंद होत होता. पण उन्हाने पावसाने झेलता झेलता तो गारदा झाला होता. परंतु ऊन पावसामुळे तो पूर्णपणे गार झाला होता आणि पांढरी पांढरी एक प्रकारची उघळी पडली होती. वाळा पळाल्यानं पांढरी पांढरी गढी उघडी पडली होती. म्हणजे पाणी पडून पडून एक प्रकारची गढी तिथं उघडी पडली होती. आज या गावामध्ये धामधूम सुरू झाली होती. भोंगा वाजत होता आणि गावामध्ये काहीतरी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि त्या कार्यक्रमाचे जे काही संचालन करणार होते किंवा ज्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं ते कार्यक्रमाचं निमंत्रण एक प्रकारे
पाटील साहेबांना होतं किंवा बापू गुरुजींना होतं. बापू गुरुजी पण तसे गरीबच होते. चटणी आहे तर भाकर नाही, भाकर आहे तर चटणी नाही, अशी परिस्थिती होती. परंतु तरीही गावासाठी काहीतरी करण्याची त्यांची एक प्रकारची इच्छा होती. आज मात्र वान नदीवाणी त्याचा पण ऊर भरून आला होता. एकच गोड त्याईले ओठात होती. बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. जेव्हा बापू गुरुजींना आठवतं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा गावामध्ये शाळा नव्हती. त्यांना गावातले तालुक्याला शिकायला लागे, त्यामुळे त्यांना गावापासून तालुक्याला जाऊन शिकायला लागत होतं. इतकं त्यांना तो त्रास पडत होता. बापू गुरुजी हे गरीब होते. घरामध्ये सगळ्या गोष्टींची वाण होती, परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये दुःख मांडलं नाही. इतरांची मदत करायला ते कधी पण पुढं होते. ते सांगतात की त्यांच्यासारखी बाकीची मुलं शिकली, ते बाहेर शहरात शिकायला गेली, परंतु ते इथेच गावामध्ये राहिले की लोक मुलं त्यांना बघून हसतात की पाटील चटणीवर तेल सापडत नाही बाबा, मी गरीब आहे, मी कुठं जाऊ, असे इथे मी बसलो आहे ना. आणि बाकीचे सगळे शहरामध्ये जाऊन शिकले आणि बापू गुरुजी तालुक्याला गेले नव्हते. त्याच्या वक्ती तेच फक्त इथले शिकले होते आणि त्यावेळेस त्यांचं जे पण काही बापू गुरुजींचं शिक्षण होतं हे त्या काळात तेच एकटे मोठे शिकलेले होते. बाकीच्या सगळ्यांचं शिक्षण त्यांच्यापेक्षा कमी होतं. पण शिक्षण होता बरोबर त्याईले गावची ओढ लागली होती. म्हणजे गावासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांची पहिल्यापासून होती. त्याच्या वर्गातले त्याईचे सारे गळी दूर शहरात नोकरी करता गेले होते आणि त्यांच्याबरोबर असलेली सगळे मुले शहरामध्ये शिकून नोकरीसाठी गेले. परंतु बापू गुरुजींना आपल्या गावाबद्दल प्रेम आणि आस्था होती. गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये जिद्द होती. त्यामुळे ते शिक्षणासाठी किंवा स्वतःसाठी ते गाव सोडून शहरात गेले नाही, तर ते गावातच राहिले. अरे काय पडलंय हाय या नसत्या गोठीत, म्हणे आपण शिकलो तर गावातले सुधारले पाहिजे, असे तू लाख सुधरवशील पण गावातले तू सुधारले पाहिजेत. अशा प्रकारे मुलं त्यांची थट्टा करत होते की गावात राहून काय फायदा आहे, या लोकांना तो सुधरत बसला, पण ते सुधरायला तर पाहिजे. हे पाय, आपलं कर्तव्य आपण करावं, असं पोटासाठी व नासुकला हळाई पिंडाले झोंबते. मग पाहुणी शिकल्या सवरल्या तेच काय करावं. बापू गुरुजीनं कोणासच ऐकलं नाही. त्याईनं हर एक पोराले गावात शाळा उघडली आणि मास्तर म्हणून काम पाहायला सुरुवात केली. म्हणजे ते स्वतःच गावातल्या मुलामध्ये शाळा सुरू करून गावाचे ते मास्तर मुलांचे व्हायला त्यांनी सुरुवात केली. तालुक्याला जाणाऱ्या हर एक पोरांचं नाव पटावर दाखवून होऊ लागलं आणि गावाच्या भाग्याचं एक एक सफळ गुरूंच्या डोळ्यात फुटू लागलं की त्यांची इच्छा होती गावातली सगळी मुलं शिकली पाहिजे. सगळ्यांनाच तालुक्याला जाऊन शिकणं शक्य नाही, तर ते स्वतः मास्तरून गावातल्या मुलांना ते शिकवत असत आणि एक प्रकारचं शिक्षणाचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात फुलू लागलं आणि गावच्या भाग्याचं एक एक स्वप्न गुरुजींच्या डोळ्यात फुलत लागलं. वाण नदीच्या ताईले संगत होती, रोज त्यातले नदी हुरूप देत होती. म्हणजे नदी जशी वाहते आणि तशीच ती नदी वाहत वाहत त्यांना एक प्रकारे जगण्याचं हुरूप देत होती. या नदीचं लहानपणी तिच्याच पोळ्यातच त्याईने गावाच्या कळवळ्याचं वाण दिलं होतं. म्हणजेच ही नदी जी आहे त्यांच्या लहानपणापासून त्यांना एक प्रकारचं प्रेरणा देते. लहानपणापासून ती नदी ते पाहत आलेले आहे. आता तिच्या कराळीचा वळ मोठा झाला होता. त्याचे पारंब्या फुटून पाहत होत्या आणि गावातील गढी उन्हाळ्या पावसाळ्याशी झुंजत होती. वावटळीत ठाण मारून उभी राहत होती. आता देश संवतर झाला होता. जिकडे तिकडे आनंद होता. आता आपल्या इसास कसा लागेल असे जो तो सांगत होता. बापू गुरुजी देशाईशाच्या प्रेमान भारून गेले होते. म्हणजे बापू गुरुजींमध्ये देशाबद्दलचं प्रेम निर्माण झालं होतं. गावाबद्दल काहीतरी करण्याची एक प्रकारची उमेद त्यांच्या मनात निर्माण झाली होती. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण होतं. आता आपल्याला आपला इसा करा लागते असे तो सांगत होता. बापू गुरुजी देशाविषयीच्या प्रेमानं अत्यंत भारून गेले होते. त्याच्या
वर्गातले गळी आता म्हणजे मुले मोठमोठे साहेब झाले होते, पण ते गावासाठी काहीतरी करण्यासाठी तिथेच राहिले. कोणी कोणी पुढारी झाले होते. असाच त्याला एक पुढारी व्हायला गळी गावात आला होता. पण गुरुजी ऐकत नव्हते. ते म्हणत, अरे माणसानं पहिले पाणी पावावं आणि मग पोहावं. पाखरानं पहिले पंख पाखरावं आणि मग उडावं. उगा मोठेपणाची हाव आणू नये, हे ती नेहमी सांगत होते. गावामध्ये जे काही साहेब होऊन आले होते ते त्याच्यावर कदाचित रुबाब करत असतील. त्यामुळे बापू गुरुजी म्हणत होते की आपलं अंथरूण बघूनच पाय पसरावं. पक्ष्यांनी पण आपले पंख पसरावं आणि मगच उडायला शिकावं. उगाच मोठेपणाचा आव आणणं हे चुकीचं आहे. आणि हे बी तर आपल्या देशाची सेवा आहे ना. गावाची सेवा म्हणजे देशाची सेवा. आपण तर पक्क ठरवलं आहे का आधी लगीन शाईचं. आणि खरंच जीव वतून ते शाईचा इसाब करत होते. रात्री आणि दिवसा कई पार ते आपले शाईतच. शाई म्हणजे शाळेत. त्याची लकुशीनीच तर त्याची वाट पाहून पाहून थकत जाय. सेल्यासेवटी शाईतच त्याईले शिदोरी धावून देणार. त्याची घरात त्यांची बायको लेकरं पण त्यांची घरात वाट पाहत होते, परंतु ते घरी सुद्धा जात होते. त्यांनी आपले सगळं जीवन शाळेसाठी अर्पण केलं होतं आणि ते कधी पण शाळेतच दिसायचे. शेवटी शिदोरी जी आहे खाण्याची ते पण ते त्यांना शाळेतच आणून देत असत. असा रात दिसाचा मेहनतीचा 4थी लोक असणारी शाळा आता 7वी लोक झाली होती. आणि त्यांच्या प्रयत्नांनी आणि कष्टाने 4थी पर्यंत झालेली शाळा आता इयत्ता 7वी पर्यंत झाली होती. वाण नदीले कधी मधी येणारा पूर आता पटावरल्या आकड्या इले आणि होता. नदीच्या कराळीवरल्या वडाले पारव्या फुंटल्या होत्या. गढी गावामंदी शाणन उभी होती. अशा प्रकारे जसं गावामध्ये गढी उभारली होती तशी त्यांनी गावामध्ये आत्मविश्वासाने शाळा निर्माण केली होती आणि शाळेची गढी त्यांनी आपल्या गावामध्ये उभारली होती. गुरुजींनं शाळेत तालीमखाना बी सुरू केला होता आणि तालीम सुद्धा त्यांनी शाळेमध्ये सुरू केलेली दिसून येतं. त्या जमान्यात त्याच गावात इथलं लहान असून बी तालीमखाना होता. तसेही त्या गावच्या शाळेतल्या पोट्याई सर इलाक्यातल्या कोणच्याच शाळेने येत नव्हती. भक्कमच ढाली कप शाळीन जिथून आणले होते त्या चहूकडे त्याची शाळा गाजत नव्हती. गावातल्या उचापती माणसाईले वो पाहत होता. मलेपा आणू फुल बघा. त्याईला धोरण होतं. नाही काही साधलं तर निदान जयता वेळा करायला काही घोर आहे. खुटे गाळ खुटे उपळ त्याईने धंदे सुरू होते. गुरुजींनी काय केलं काय त्याने इरादा करायचा. मग ते गोट कितीकही साजरी असे ना, हेच त्याईने ठरवलं होतं की मुलांनी काहीतरी करता आलं पाहिजे, इतकं तर त्यांना शिक्षण द्यायचं. मग हळ्याचा सरपान मानस मरत नसतं. गुरुजीले चांगल्या गुरूंचा मान भेटला आणि गुरुच्या कष्टाचं सरकारनं चीज केलं. कदाचित सरकारने त्यांना काही मदत केली असणार आहे. त्या वक्ती सत्कारात भेटलेल्या पैशाचं त्यानं गावात वाचनालय सुरू केलं. बघा, सरकारने चांगल्या कामाबद्दल जे पैसे दिले ते सुद्धा त्यांनी वाचनालय गावातल्या मुलांसाठी सुरू केलं. त्याच्यासाठी त्यांनी तो पैसा खर्च केला. भवतालच्या खेड्यापाड्यातल्यासाठी गावातच लहानसं बोर्डिंग चालू केलं. जे मुलं लांबून जाऊन शाळा शिकवत नाही त्यांच्यासाठी त्यांनी बोर्डिंग सुरू केलं. मुलांना राहण्याची व्यवस्था त्यांनी सुरू केली. उलट बोर्डिंगच्या दर सालाच्या खर्चाचं वजन त्याच्या अंगावर पडलं. पण गाईचे शिंग गाईने भारी नसतातच. आता त्यांनी शाळा सुरू केलेली आहे, त्यांची ती इच्छा होती, त्यामुळे त्यांना ते काही भारी नव्हतं. त्याच्यासाठी ते सगळ्या काही गोष्टी करायला तयार होते. कारण की मुलांसाठी काहीतरी करून मुलांना साक्षर करणं, शिक्षणाची आवड तयार करणं हेच त्यांचं एक प्रकारचं ध्येय होतं. आणि त्याच रोजी या संपत्त्या उभ्या पटकीनं गेला होता. गावात डाक्टर नोताई, मग
दवा पाणी कुठं आहे. त्या काळात दवाखाने पण नव्हते. पटकी सारखी आणि अशा आणखी जुने आजाराने लोक मरत होते. संपत्त्या तुले आणि तिथे ज्यावेळेस मुले बोर्डिंगमध्ये राहत होते त्यावेळेस त्या बोर्डिंगच्या आठवणी बरोबर गुरुजीले आठवला संपत्त्या. त्या बोर्डिंगमध्ये एक संपत्त्या नावाचा मुलगा पण राहत होता. साऱ्या लेकराईवर मायेची वाकळ घालत घालत ते लेकरू जई जायचं झालं होतं. कारण संपत्त्या प्रेमळ असावा की तो प्रेमाने सगळ्यांना वागवत असे किंवा बोर्डिंगमध्ये प्रेमाने राहत होता. असाच हा संपत्त्या बिना आई वडिलांचा किंवा बिना बापाचं लेकरू. पण आता त्याचे बाप भेटला होता. त्या दिवशी तो राऊ राऊ गुरुजीला म्हणत होता, गुरुजी आज तुम्ही जाऊ नको ना अकोल्याला. मग गेले की 2-4 रोज येतही नाही. म्हणजे त्याचं कदाचित गुरुजींवर एक प्रकारची माया प्रेम जमलं होतं, जुडलं होतं की ते गुरुजींना गावाला जाऊ नका अकोल्याले असं सांगून तुम्ही इथेच राहा. गेले की तुम्ही 2-3 दिवस राहता असं तो बोलत आहे. म्हणजे गुरुजींचं एक विद्यार्थ्यांसोबत एक प्रकारचं अतूट नातं इथं निर्माण झालेलं दिसून आलं. त्यावेळेस गुरुजी त्याला म्हणतात, अरे आज शिक्षण समितीची बैठक आहे, मले गेलंच पाहिजे. आणि त्याचं रोजी या संपत्त्या उभ्या पटकीनं गेला होता. आणि गुरुजी गेल्यानंतरच हा मुलगा पटकीनं गेला. कदाचित उन्हाचा तडाखा लागल्यामुळे तो गेला असेल. गावात डॉक्टर नव्हता, मग दवा पाणी कुठलं. म्हणजे बघा त्यावेळेस दवाखाना नसल्या कारणाने लोक मृत्युमुखी पडत होते. संपत्त्या तेले मी दवा पाणी नाही देऊ शकलो रे असं म्हणत येता बरोबर गुरुजी धाव धाव लढले होते. आणि ज्यावेळेस त्यांना कळलं की संपत्त्या गेला त्यावेळेस ते खूप रडले की मी तुला दवा पाणी देऊन वाचवू नाही शकलो. आणि त्यांनी खूणगाठ बांधली होती. आजही संपत्त्याच्या आठवणीनं त्याच्या मनात गलबलून आलं होतं. डोळ्याच्या कराळीवर पाण्याची धुवारी पसरली होती. संपत्त्यानंच पैल सुट्टीला त्याईले नाराज केलं होतं. पण तरीही ते हिम्मत बांधून उठले होते. वान नदीले पूर आला. पार गडी लोक तो टेकला होता. पण तरीही गडी तर धरून होती आणि वान नदीचं मांग फिरली होती. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या जीवनात ही जी नदी होती ही नदी एक महत्त्वाची समजली जात होती. नदी जशी वाहते, जसं सर्व धरून ठेवते, सगळ्यांना हिरवीगार ठेवते, धनधान्य पिकवते, तशी नदी त्यांच्या जीवनातलं एक प्रकारचं एक आत्मविश्वासाचं स्थान होतं. त्या नदीप्रमाणेच त्यांनी कधीही कोणती गोष्ट हलकी समजली नाही किंवा कोणतीही गोष्टीसाठी माघार घेतली नाही. तर बापू गुरुजींनी आपलं जीवन आपल्या गावासाठी त्यांनी वाहिलेलं आहे. त्यांच्या गावात त्यावेळेस शिकणारे ते एकटेच होते. त्यामुळे त्यांनी आपलं जे शिक्षण आहे ते गावासाठी त्याचा उपयोग केला. त्यांच्या बरोबरीची मुलं गाव सोडून गेली, मोठे मोठे साहेब झाले, परंतु ते मागे फिरले नाहीत किंवा ते गाव सोडून गेले नाही. त्यांची परिस्थिती अतिशय जेमतेम आणि गरिबीचीच होती. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी गावामध्ये शाळा सुरू केली. सर्वप्रथम ते 4थी पर्यंत शाळा होती. कालांतराने ती शाळा 7वी पर्यंत झाली. त्यामागे पण त्यांचेच कष्ट होते. ते गावामध्ये मुलांना शिक्षण देत असे. आपलं घर तहान भूक विसरून ते शाळेतच राहत होते, घरी जातच नव्हते. त्यांना एक प्रकारे गावाच्या प्रगतीचं एक प्रकारे त्यांना एक आतुरता लागली होती. एक काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली होती की मी गावासाठी काहीतरी करणार, सर्व मुलांना किमान साक्षर करणार की ते वाचू शकतात, लिहू शकतात. खूप सारे मुलं गरिबीत आहेत, ते शिकू शकत नाही. तर या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी आपलं जीवन झोकून टाकलं होतं. आणि सरकारकडून ह्या चांगल्या कामासाठी त्यांना जी काही देणगी मिळाली होती, पैसे मिळाला होता, त्या पैशांचा उपयोग त्यांनी शाळेमध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी केलं. म्हणजे याच्यावरून त्यांचं निस्वार्थ स्वभाव, समाजसेवा, देशप्रेम या भावना दिसून येतात. आणि खरोखर बापू गुरुजींनी वाचनालय सुरू करून आपलं जे जीवन आहे ते शाळेसाठी समर्पित केल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे हा जो पाठ आहे गढी, एक प्रकारे नदीवर जशी पिंपळाच्या झाडाच्या पानांची गढी निर्माण झाली होती, त्याच प्रकारे
एक प्रकारची गढी बापू गुरुजींनी आपल्या गावामध्ये शाळेची उभारलेली आहे आणि ती गढी त्यांनी मोठ्या यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. शाळेमध्ये 4थीपर्यंत वर्ग भरले आणि तेच वर्ग 7वीपर्यंत झालेले आहेत आणि आत्मविश्वासाने कष्टाने त्यांनी ही गढी उभारलेली आहे. आणि कालांतराने पुढे चालून त्यांनी बोर्डिंग उभारली. बोर्डिंगमध्ये मुले राहू लागली. एक सांपत्या नावाचा जो मुलगा होता त्या मुलासाठी ते त्यांची एक प्रकारची आठवण दाखवलेली आहे की त्या बोर्डिंगमध्ये संपत्या नावाचा मुलगा राहत होता आणि त्या मुलाला कदाचित आईवडील नव्हते, तर बोर्डिंगमध्ये स्वतः गुरुजी त्यांचं पालनपोषण करत होते. ज्यावेळेस गुरुजी तिथून 1-2 दिवसासाठी गावाला कामानिमित्त जाऊ लागले तर त्या मुलाला त्यांचा दुरावास सहन झाला नाही. ते म्हटला की नको जाऊ तुम्ही आम्हाला सोडून, किंवा तुम्ही इथेच राहा, जाऊ नका. एक प्रकारचं गुरुजी आणि विद्यार्थ्यांमधलं प्रेम दिसून येतं. त्याच्यावरून बापू गुरुजींनी दिलेली मुलांवरची माया आपल्याला दिसून येते. परंतु गुरुजी गेल्यानंतर संपत्या जो आहे तो पटकी आजाराने मरतो. ज्यावेळेस गुरुजी येतात त्यावेळेस ते अत्यंत ओक्साबोक्शी रडतात, दुःखी होतात की मी तुला वाचवू शकलो नाही. कारण की त्या काळात स्वातंत्र्य काळाच्या आपल्या मिळाल्यानंतर गावामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या नव्हत्या. गाव विकसित नव्हतं. तर जे काही समाजसेवक होते, देशासाठी काहीतरी, गावासाठी काहीतरी निर्माण करणारे लोक होते, त्यांच्यामध्ये पेटण्याची भावना होती. ते लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास व्हावा याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि त्यामध्ये बापू गुरुजी हे एक आहे की गावासाठी काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये एक प्रकारची धडाडी आणि उमेद होती. आणि त्यांनी त्यांना अत्यंत वाईट वाटलं की संपत्तीसाठी ते डॉक्टर आणू शकले नाही, कारण गावामध्ये डॉक्टर, दवाखाना, औषधं काही नव्हती. मग त्यांनी त्याच वेळेस एक प्रकारे शपथ घेतली की गावामध्ये कदाचित मी दवाखाना घेऊन येईल की ही संपत्तीसारखी वेळ परत कुणावर तरी येऊ नये. अशा प्रकारे हे जे बापू गुरुजी आहे त्यांनी शाळेमध्ये एक प्रकारची आपल्या गावामध्ये शाळेची प्रगतीची एक गुढी उभारलेली आहे. शाळेमध्ये काहीतरी करून टाकण्याची एक प्रकारची हिंमत त्यांनी बांधलेली आहे. आणि गावातली ही जी नदी आहे त्या नदीचं एक प्रकारचं एक काय म्हणूयात आपण, आदर्श त्यांनी आपल्या जीवनात घेतलेला आहे. जसं की आपण बघितलेलं आहे की हे सर्व कथा ही विदर्भ भागातली आहे. ही बोलीभाषा पण ह्या कथेची विदर्भातील आहे. यामध्ये तुम्हाला असं अभ्यासता येईल की यामध्ये वाण नदी आणि अनेक पात्र दिलेले आहे. यामध्ये बापू गुरुजी हे प्रमुख पात्र दिलेलं आहे. गढी आणि वाण नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यांतरे त्यांनी दाखवलेली आहे. म्हणजे गढी आणि वाण नदी आणि वडाचे झाड हे एक प्रतीक दाखवलेले आहे गावातल्या वाईट आणि चांगल्या परिस्थितीचं. गावामध्ये पूर येणं म्हणजे दुःख येणं, नदीमध्ये पूर येणं म्हणजेच काय, दुःख येणं. गढी उभारणं म्हणजे एक प्रकारचं प्रगती दाखवलेली आहे. आणि ही वाण नदी नेहमीच बापू गुरुजींना काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देते, हे या कथेतून आपल्याला समजलेले आहे. आणि खरोखर ही कथा अत्यंत सुंदर अशी आहे की खरोखर गढी, वाण नदी, वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत हेही अनुभवण्यासारखे आहे. या कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादी वर्णन चित्रदर्शी शैलीमध्ये येथे केलेले दिसून येते. आणि अशा प्रकारे ही जी गढी आहे, ही गढी, वाण नदी आणि वडाचे झाड हे त्या गावाचे एक प्रकारचे प्रतीक दाखवलेले आहे. त्या गावाची परिस्थिती आपल्याला या तिन्ही प्रतीकातून दाखवलेली आहे. आणि खरोखर हे गावाची सुधारणा करण्याचं काम बापू गुरुजी करत आहे. आणि त्यांनी खरोखर मुलांसाठी शाळा सुरू केलेल्या आहेत. मुलांसाठी अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी गावामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढचा जो राहिलेला उर्वरित ह्या पाठाचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. तर मुलांना तुम्ही सुद्धा गढी हा पाठ घरी व्यवस्थित वाचायचा आहे. लेखकाचा परिचय समजून घ्यायचा आहे. गढीमध्ये, या पाठामध्ये गढी, वाण नदी आणि वडाचे झाड हे या प्रतीकातून गावाचे वर्णन कशा पद्धतीने केलेले आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. त्याची भाषा तुम्हाला थोडीशी कठीण वाटेल, कारण ही भाषा जी आहे ती विदर्भातील भाषा आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही मनापासून वाचाल तर तुम्हाला हे नक्कीच व्यवस्थित समजणार आहे.
आणि येथून पुढचा जो राहिलेला उर्वरित भाग आहे हा आपण पुढील भागामध्ये संपवणार आहोत. तर तुम्ही हा पाठ घरी व्यवस्थित वाचायचा आहे. धन्यवाद.